Hello friends. In previous video, we talked about energy level diagrams, transformers, and I also give a brief introduction about rectifiers. What are the rectifiers? Rectifiers, it converts the bidirectional AC into unidirectional DC voltage known as rectification. This process is known as rectification, and the circuit used for this process is known as rectifiers. बरेच वेळी तुम्ही शब्द ऐकलेला असेल की बॅटरी इलिमिनेटर. These rectifiers are also known as battery eliminator. बघा बॅटरी इलिमिनेटर हा शब्द ऐकलेला आहे पण कदाचित रेक्टिफायर नसेल ऐकलेलं. सो बॅटरी इलिमिनेटर हा देखील किंवा हा शब्द देखील वापरला जातो रेक्टिफायर साठी. रेक्टिफायर इज ऑल्सो नोन ॲज बॅटरी इलिमिनेटर. देर आर मेन 3 टाइप्स. आय ऑलरेडी टोल्ड यू. परत एकदा मी थोडंसं पटपट घेतोय. 3 types: half wave rectifier, second one center tap full wave rectifier, third one bridge full wave rectifier. For this purpose I am going to share you my screen. Here 3 types. First one, half wave rectifier. I hide this one so you got on the screen. Here, process of converting bidirectional AC voltage into unidirectional AC known as rectification, and the circuit used for this process is known as rectifier. Definition में सांगितलेली आहेच. हाफ वेव रेक्टिफायर पहिला जो आहे, दुसरा आहे सेंटर टॅप फुल वेव रेक्टिफायर आणि तिसरा आहे ब्रिज फुल वेव रेक्टिफायर. फर्स्ट वन जो आहे त्यातला हाफ वेव रेक्टिफायर. बिफोर गोइंग टू द हाफ वेव रेक्टिफायर, first consist the wave positive half cycle काय आहे, negative half cycle काय आहे. For this purpose here I draw the graph of time versus voltage. Time x axis ला आहे, voltage y axis ला आहे. AC cycle जी आहे, AC voltage जो आहे तो घेतलेला आहे इथे. अप्पर हाफ सायकल जी आहे, दिस इज नोन ॲज पॉझिटिव्ह हाफ सायकल. ही अप्पर जी आहे ही असेल किंवा ही असेल, जी वरच्या बाजूला असेल दॅट इज नोन ॲज पॉझिटिव्ह हाफ सायकल. दिस lower half cycle is known as negative half cycle. आरबी आहे म्हणून हाफ सायकल घेतलेली आहे. वरचा पॉझिटिव्ह हा पूर्ण एक वेव्ह होईल या प्रकारे इथपर्यंत जर घेतले तर. सो दिस इज पॉझिटिव्ह अँड दिस इज निगेटिव्ह. सो हियर आर ए निगेटिव्ह हाफ सायकल. नाउ लेट अस स्टडी द हाफ वेव्ह रेक्टिफायर. नावातच सांगितले हाफ वेव्ह. हाफ वेव्ह म्हटलेला आहे. ॲज हाफ वेव्ह रेक्टिफायर it is very simple and low cost rectifier circuit. It is used where high quality DC is not required, for example to operate a night lamp or a radio circuit. बघा इथे काय वापरलेलं आहे, this is 230 volt AC. हा इनपुट घेतलेला आहे AC, and here primary coil, core and secondary coil is there. So all this is known as a transformer. In yesterday's video I already told you about transformer. Step up transformer, step up transformer मी तुम्हाला सांगितलेलं आहे. Here primary coil, core and secondary coil and one diode is used. इथे diode आहे, PN junction diode, and 2 points A and B is given. RL output is taken at RL. VO आउटपुट व्होल्टेज आहे म्हणून याला VO म्हटलेलं आहे. यू कॅन रीड इट ॲज V0, बट व्हाय आय एम सेइंग VO? बिकॉज आउटपुट व्होल्टेज आहे म्हणून VO म्हणतोय मी याला. इथे ग्राउंड केलेला आहे अक्रॉस द लोड व्होल्टेज, लोड रेझिस्टन्स. RL लोड रेझिस्टन्स आहे. वेव्ह फॉर्म्स दिलेले आहेत त्याच्या पुढे. वेव्ह फॉर्म्स मध्ये दिस इज इनपुट. हा इनपुट आहे टाइम आणि व्होल्टेजचा ग्राफ. मग आउटपुटला काय होतंय, तर आउटपुटला बघा पॉझिटिव्ह हाफ सायकल इथे आलेली आहे. व्हॉट अबाउट निगेटिव्ह हाफ सायकल? निगेटिव्ह हाफ सायकल इज नॉट देअर. अगेन पुढची जर वेव्ह घेतली तर तिच्यासाठी पण पॉझिटिव्ह आली, निगेटिव्ह व्हॅनिश झालेली आहे. इथे परत एकदा पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह नाहीये पुढची. सो हियर वी कॅन से ओनली हाफ वेव्ह इज रेक्टिफाइड and we get only positive half cycle at the output. आपल्याला काय झालंय, किती वेव्ह रेक्टिफाय झाली? अर्धीच वेव्ह रेक्टिफाय झालेली आहे. सो इट इज नोन ॲज हाफ वेव्ह रेक्टिफायर.
What about the working? How only half wave is rectified? What happens? इथे बघा हा जो 230 व्होल्ट एसी आलेला आहे फ्रॉम ट्रान्सफॉर्मर, जो काय असेल स्टेप डाउन स्टेप अप. इथे आल्यानंतर काय होणार आहे, व्हेन पॉझिटिव्ह हाफ सायकल अपीअर्स हिअर, दिस डायोड वर्क्स ॲज अन फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस म्हटल्यानंतर क्लोज स्विच. क्लोज स्विच म्हटल्यानंतर काय होणार आहे, इट we got the output at output voltage. But what happens at the negative end, negative half cycle? आता पॉझिटिव्ह हाफ सायकल ला हा फॉरवर्ड झालेला आहे, आपल्याला आउटपुट मिळालेला आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकल ला आउटपुट आलेला आहे. बट इफ नेगेटिव्ह हाफ सायकल कम्स हियर, then this diode works as an reversed bias. If the diode is a reverse bias, then it works as an open switch and we do not got here any output voltage. मग इथे निगेटिव्ह हाफ सायकल ला कोणतंही आउटपुट व्होल्टेज आलेलं नाही. सो हिअर वर्किंग, इथे दिलेलं आहे बघा वर्किंग. पॉझिटिव्ह हाफ सायकल ला आउटपुट आलेलं आहे. हिअर फॉरवर्ड बायस म्हणूया आपण याला, बघा डायरेक्शन दाखवलेली आहे फॉरवर्ड बायस साठीची. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, A is positive as compared to B. Here in first half cycle or positive half cycle of AC voltage, suppose transformer secondary terminal A is positive with respect to terminal B. Diode becomes forward biased. Here this diode becomes forward biased. It is acting as a closed switch. The current flows through the circuit. Its flow is from terminal A through RL through terminal B as shown in figure. The same output voltage is developed across RL, similar to half cycle of AC input. मग आपल्याला ही जी इथे सांगायचं आहे काय त्यांना, की आउटपुट कसं आलेलं आहे, A पासून, A पॉझिटिव्ह आहे ऍज कम्पेअर्ड टू B. सो फ्रॉम A टू RL टू टर्मिनल B अँड वी गॉट हिअर आउटपुट. मग पहिली जी पॉझिटिव्ह पीक आहे तो आपल्याला आउटपुट म्हणून आलेला आहे. नाउ what happens in the next cycle? In the next cycle, that next cycle is nothing but the negative half cycle. In next cycle, transformer terminal B is positive, so B is positive here and A is negative. A negative असेल तर negative is connected to negative here, so we can say that here it works like an negative connected to negative, negative connected to positive, so we say it is nothing but the reverse bias. हा काय झालेला आहे, हा जो निगेटिव्ह आहे A चा, हा जो कनेक्ट केलाय, कुठे कनेक्ट केला आहे, इकडच्या एनोडला. एनोड म्हणजे काय आहे, पॉझिटिव्ह आहे. इकडचा ही जी रिंग म्हटलं होतं मी तुम्हाला, सिल्वर रिंग, दिस इज नथिंग बट द कॅथोड. कॅथोड इज निगेटिव्ह एंड. मग हा निगेटिव्ह इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह, सो वी से इट इज नथिंग बट द रिव्हर्स बायस. If diode is in reverse bias, this switch it works like an open switch. Diode works like an open switch. There is no flow of current. मागच्या डायग्राम मध्ये जर तुम्ही पाहिलं तर बघा फ्लो ऑफ करंट दाखवलेला आहे इथे. इथे तसं काही दाखवलेलं नाही. सो वी से there is no flow of current. Who blocks the current? This diode blocks the current because it is in a reverse bias. What happens? I read this one. In the next cycle, transformer terminal B is positive with respect to terminal A. Now observe the figure. Figure सांगितलेली मी आहे तुम्हाला. Diode becomes reverse bias. Diode is acting as an open switch. Thus current through the circuit is not possible. It is blocked by the diode. अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणी ब्लॉक केलंय करंटला, तर डायोडने ब्लॉक केलेला आहे. and output voltage V out is equals to, according to Ohm's law formula, V is equals to I into RL. Load resistance I is there, but current is 0. So output voltage is 0. Thus, diode will conduct only at positive half cycle and it rectifies negative half cycle. So it is known as half wave rectifier. Negative wave आलेलीच नाहीये, ते फक्त पॉझिटिव्ह वेव्ह आलेली आहे. Negative wave rectified झालेली आहे. So we say it is nothing but the half wave rectifier. This is the working of rectifier. Now let us see. मग आता मी अगोदर कन्स्ट्रक्शन सांगितलं. कन्स्ट्रक्शन म्हणजे काय येईल, की तुमचे सर्किट डायग्राम. हाफ वेव्ह रेक्टिफायर जर एक्झाम्पल आला तर तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर डायग्राम येईल तुमची. डायग्राम आल्यानंतर वर्किंग मध्ये परत 2 पॉइंट, एक पॉझिटिव्ह हाफ सायकल साठीचं सर्किट, एक निगेटिव्ह हाफ सायकलचं सर्किट.
and you have to write the advantages and disadvantages. What are the advantages? Advantages काय आहेत? Only one diode and normal transformer is required. अगोदर घेतलं एकच सिंगल डायोड आहे आणि ट्रान्सफॉर्मर आणि लोड रेजिस्टन्स आहे. ओनली दिस सर्किट. सो हे जे छोटं आहे, छोटं म्हणजे काय आहे? एक डायोड आहे, एक ट्रान्सफॉर्मर, लोड रेजिस्टन्स. सो सर्किट इज व्हेरी सिंपल. खाली घेतलं बघा, थर्ड मध्ये घेतलाय. सर्किट इज सिंपल अँड कॉस्ट इज व्हेरी लो. हियर सेकंड मध्ये काय सांगितलं? ट्रान्सफॉर्मर इज नॉट इसेन्शियल फॉर हाय व्होल्टेज रेक्टिफायर. Transformer is not essential for high voltage rectifier. And last one, peak inverse voltage is only Vp. This is the advantage. Now what is peak inverse voltage? For that purpose, here peak inverse voltage. Peak inverse voltage काय आहे? PIV. Peak inverse voltage is an important rating of rectifier. Diode should understand or withstand for this voltage when it is in reverse bias. In negative half cycle, when terminal B of a transformer is positive, it is at cathode of a diode. Reverse voltage appears across the diode. Maximum inverse voltage is peak voltage given as Vp. Diode should remain off. It should block the reverse current through the circuit. बघा इथे लक्षात येईल तुमच्या की हा सेकंडरी आहे. सेकंडरी पासून सेकंडरीचा ए जो आहे तो निगेटिव्ह आहे, बी पॉझिटिव्ह आहे. इट इज ॲट कॅथोड ऑफ अ डायोड. हा बघा कनेक्ट केलेला आहे. कॅथोड इथे या बाजूला मी अगोदर सांगितलं की कॅथोड आहे. हा डायरेक्ट जर इथे कनेक्ट केला, सॉरी ए चा जो आहे आणि बी चा जो आहे, याचा जो आहे हा जो व्होल्टेज आहे, हे जे व्होल्टेज आहे, this is known as peak inverse voltage. इन्व्हर्स का आहे? कारण तो रिव्हर्स बायस मध्ये आहे. सो known as VP, that is peak voltage. बघा इथे PIV, peak inverse voltage is equals to VP. इथे दिलेला आहे एरो. ही लूप तुमची निगेटिव्ह हाफ सायकल आपण ज्याला म्हणतो, निगेटिव्ह हाफ सायकलला हा सेंटरला असलेला. सो हियर PIV, peak inverse voltage, is equals to VP. This is the main advantages or main advantage of half wave rectifier. Now what are the disadvantages? जसे advantages आहेत तसे disadvantages पण आहे. डिसएडव्हान्टेज मध्ये मी अगोदरच तुम्हाला सांगितलं, आपण घेतलं काय की याची क्वालिटी लो आहे. लो आहे म्हणजे त्या दोन पेक्षा, कोणत्या दोन पेक्षा? सेंटर टॅप आणि ब्रिज. सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर, ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर पेक्षा याची क्वालिटी कमी आहे. तो एक मेन डिसएडवांटेज याचा आहे. फर्स्ट वन, आउटपुट ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर इज लेस बिकॉज ओनली हाफ सायकल appears in the output. किती सायकल आली? फक्त हाफ आली. फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह पूर्ण रेक्टिफाय झालेली आहे, ती आउटपुट मध्ये येतच नाही. सो आउटपुट is low or less. Then second, there is wastage of negative half cycle. Obvious आहे, नेगेटिव्ह पूर्ण रेक्टिफाय झालेली आहे, आलेलीच नाही आउटपुट मध्ये. इट इज वेस्टेज. सिन्सिअरली सॉरी थर्ड वन आहे तो, सिन्स रिपल फ्रिक्वेन्सी इज लो. रिपल फ्रिक्वेन्सी इज लो, देर आर मोर रिपल्स दॅट जनरेट पुअर क्वालिटी डीसी. रिपल फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे. सो रिपल फ्रिक्वेन्सी कमी आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय सांगतोय मी तुम्हाला? फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन आपल्याला फिजिक्स मध्ये आलेली आहे. दॅट नंबर ऑफ बीट्स म्हणतो किंवा वेव्स म्हणतो, नंबर ऑफ वेव्स इन युनिट टाइम. एका युनिट टाइम मध्ये किती वेव्स होतात त्यासाठी आपण त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतो. रिपल फ्रिक्वेन्सी लो आहे, याचा अर्थ काय झाला? मोर रिपल्स दॅट जनरेट पुअर क्वालिटी ऑफ डीसी. अगोदर सांगितल्याप्रमाणे डीसी ची जी क्वालिटी असणार आहे ती त्या दोन पेक्षा कमी असणार आहे. मग रिपल फॅक्टर काय आहे? रिपल फ्रिक्वेन्सी आहे म्हटल्यानंतर यू मस्ट नो द रिपल फॅक्टर. हियर the next slide, ripple factor. Ripple is unwanted. It is the part of AC in DC output of rectifier. बघा AC चा जो काही पार्ट आहे तो कुठे आलाय?
डीसी मध्ये आउटपुटला आलेला आहे. आउटपुट ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर इज पल्सेटिंग डीसी. इट इज नॉट अ कॉन्स्टंट व्होल्टेज डीसी. दिस इज नोन ॲज रिपल. काय पाहिजे ऍक्च्युअली? आउटपुट ऑफ हाफ रेक्टिफायर इज पल्सेटिंग डीसी. आपण युनिडायरेक्शनल म्हटलेलं होतो, बट हिअर पल्सेटिंग डीसी. इट इज नॉट अ कॉन्स्टंट व्होल्टेज डीसी. हाफ सायकल बघा, हाफ सायकल येणार, इथे काहीच नाही येणार, इथे हाफ सायकल येणार, काहीच नाही येणार. म्हणून हा जो पार्ट आहे दिस इज नोन ॲज डीसीचा जो पार्ट आहे इट इज नोन ॲज रिपल. Ripple frequency is the same as frequency of input of AC. मग AC ची जितकी फ्रिक्वेन्सी असेल तितकीच फ्रिक्वेन्सी रिपल फ्रिक्वेन्सी याला FIN म्हटलेलं आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ इनपुट म्हणू आपण याला. इनपुट आपला AC आहे, सो FIN म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, इफ इनपुट AC is means 50 Hz, it shows the ripple in half wave rectifier and DC without ripple. हिअर स्मूथ डीसी आलेला आहे बघा, या बाजूला घेतलेला आहे, बट इथे हा रिपल आलेला आहे. नाउ व्हॉट इज रिपल फॅक्टर? आतापर्यंत वी आर जस्ट टॉकिंग अबाउट रिपल. रिपल म्हणतोय मी बऱ्याच वेळी, रिपल फ्रिक्वेन्सी म्हटलेलं आहे. रिपल फॅक्टर काय आहे? रिपल फॅक्टर इट इज द रेशिओ ऑफ RMS व्हॅल्यू ऑफ AC टू द DC व्होल्टेज. इट इज द रेशिओ ऑफ RMS व्हॅल्यू ऑफ AC to the DC voltage. So I write here ripple factor is equals to AC voltage in RMS divided by DC output voltage. Ripple factor is equals to AC voltage in RMS divided by DC output voltage. So here we can write percentage ripple factor into 100. Now what is the ripple factor of half wave rectifier? It is about 1.2. For half wave rectifier ripple factor is 1.2. Actually ripple factor किती पाहिजे? कमी पाहिजे. जितका ripple factor कमी असेल तितकी क्वालिटी काय असणार आहे तुमची? हाय क्वालिटी असणार आहे, क्वालिटी चांगली असणार आहे. बट हिअर फॉर हाफ वेव रेक्टिफायर रिपल फॅक्टर इज 1.2. थोडासा जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू सेंटर टॅप फुल वेव रेक्टिफायर घेऊ किंवा आपण ब्रिज फुल वेव रेक्टिफायर जर घेतला तर. आता पुढचा जो पार्ट आहे सेंटर टॅप फुल वेव रेक्टिफायर. सेंटर टॅप फुल वेव रेक्टिफायर जर घ्यायचं असेल तर इथे सर्किट डायग्राम घेतलेली आहे, बट आय थिंक सेंटर टॅप ची वर्किंग ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस जो आहे तो या लेक्चर मध्ये माझ्या मते होणार नाही. तो आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेऊ. सेंटर टॅप फुल वेव रेक्टिफायर. मी इथे थांबतो आता. आणि यामध्ये आय थिंक आजची जी कन्सेप्ट आहे, आज आपण फक्त सिंगल एकच कन्सेप्ट घेतलेली आहे. कोणती? फक्त हाफ वेव रेक्टिफायर. रेक्टिफायर काय आहे आणि हाफ वेव रेक्टिफिकेशन. आणि हाफ वेव रेक्टिफिकेशन मध्ये आपण रिपल फॅक्टर पण घेतलेला आहे. रिपल फॅक्टर म्हणजे काय आहे? इट इज द रेशिओ ऑफ AC टू AC RMS. RMS म्हणजे काय आहे तिथे? RMS म्हणजे रूट मीन स्क्वेअर. फिजिक्सचा जो कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आपला जो चॅप्टर येईल त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल रूट मीन स्क्वेअर काय आहे. सध्या फक्त इतकंच लक्षात ठेवा की इट इज द रेशिओ ऑफ AC व्होल्टेज इन RMS डिवाइडेड बाय DC व्होल्टेज इन RMS आणि पर्सेंटेज रिपल वर ठरवला जातो रिपल फॅक्टर. सो पर्सेंटेज रिपल इज इक्वल्स टू रिपल फॅक्टर इनटू 100 घेतलेला आहे. अँड फॉर हाफ वेव इट इज नथिंग बट 1.2. तो ही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो टुडे we stop here and in the next video we will discuss about center tap and bridge full wave. दोन्ही आपण एकाच लेक्चर मध्ये घेऊ. हा एक याच्यानंतरचा जो येणार आहे सेंटर टॅप आणि फुल तो आपला टॉपिक लास्ट टॉपिक असेल चॅप्टरचा. सो आय स्टॉप हियर. बाय बाय.